परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी की ते आचारसंहिता लावणार नाहीत. अगोदर हे ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील. आणि ते कोण काय म्हणतंय मी मराठा आणि कोण उमेदवार सगळ्याला कळणार आहे. थोडं थांबा. कोण मराठा आणि कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही. पण काय मी मतदार आणि मी मराठा उमेदवार सगळं बराबर हिशोब बनणार. झाली गेले साहेब ते दिवस. पहिला मराठा नाही राहिला आता. स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांचे डोळे उघडलेले. ते म्हणतात दाटून. खरं सांगतो मी तुम्हाला. हा. त्यांचे डोळे उघडलेले आहेत आता. त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत. कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप ठेवायचे पहिल्यांदा. झाकून ठेवायचे. तसे काय आता झाप टाकलेले नाहीये. ते असे खालून खालून डुकून बघते. त्यांच्या ध्यानात आले पहिला मराठा नाहीये. ते आत्ताच बोंबलले होते. 10% आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आमच्या मागे खुश आहे. त्यांनी बघितलं आता. आताही लाख आणि दीड लाख आहेत. कुठे 20,000 आहेत, कुठे 10,000 आहेत, कुठे लाख, 1.5 लाख लोक आहेत आज बी. जसं गाव असत तशी लोकसंख्या आहे आज पण. लोक हटत नाहीत. त्यांना कळण कोणचा उमेदवार मराठा आणि कोणचा मराठा मतदार. यांनी फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये घेऊ नये. यांनी मराठ्यावर अन्याय करावा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करू नये. मराठा काय असतो याला झटका कळत.